ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत, अर्जुनने प्रियाला कटघऱ्यामध्ये उभा करून प्रश्न विचारत असतो की नेमकं कोण खोटं बोलतोय, साक्षी खोटं बोलते का तू खोटं बोलते. पण प्रिया काय खरं सांगायला तयार नसते. तेव्हा अर्जुन आपला सगळा इशारा साक्षीवरून प्रियाकडे वळवतो. म्हणतो, तुला पैसे पाहिजे होते, तू विलासचा खून केलायस पैशासाठी. खरं सांग, कारण तू साक्षीकडून पण पैसे घेतले होतेस आणि मधुभाऊंनाही आश्रम विकण्यात कसा फायदा आहे हे पटवून देत होतीस. याचा अर्थ तू हपापलेली आहेस. तुला पैसे पाहिजे होते म्हणून तू विलासला गोळी झाडून मारलंस. पिस्तूल त्यावेळेला तुझ्या हातामध्ये होतं. खरं बोल प्रिया, खरं बोल. अर्जुनने डायरेक्ट प्रियाकडे मोर्चा वळवला. हे कळल्यानंतर दामिनी, महिपत आणि साक्षी गालातल्या गालात हसायला सुरू करतात. कारण त्यांनी आधीच प्लॅन बनवलेला असतो की आता प्रियाला बळीचा बकरा बनवायचा आणि हा सगळा खून तिच्या माथी ठोकून तिला शिक्षा द्यायची आणि साक्षीची यामधून निर्दोष सुटका करायची. तर आता त्यांचा हा प्लॅन यशस्वी ठरेल का? अर्जुननं जो प्रियावर वार केलाय तो ती झेलेल का? तो वार उधळून लावत ती सगळं खरं सांगेल?